मित्रांनो, आज मी तुम्हाला मुलांचं लग्नाच्या आधीचं आणि लग्नाच्या नंतरचं थोडंसं जीवनाबद्दल सांगणार आहे. लग्नाच्या आधी मुलं आपल्या आईबापाला खूप काही वचन देतात की मी तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळेन, शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असं करेन, तसं करेन, असं भरपूर आईवडिलांना वचन देतात. पण लग्न झाल्यानंतर बायकोच्या इशाऱ्यावर ते आईबापाला घरातून बाहेर काढतात. त्यांना एकच सांगणं आहे, मित्रांनो, तुमच्यासाठी आईवडिलांनी खूप कष्ट घेतलेलं असतं. त्यांनी जीवाचं रान करून तुम्हाला मोठं केलेलं असतं आणि त्याच आईवडिलांना तुम्ही घरातून बाहेर काढता. त्यांनी जायचं कुठं हे पण आपण विचार करत नाही, कारण त्यांना फक्त म्हातारपणात आपलाच आधार असतो. तुम्ही ही गोष्ट लक्षात घेत नाही की उद्या तुमचा मुलगा सुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढू शकतो. त्याच्यावर काय संस्कार होणार हे तुम्ही लक्षात ठेवत नाही. उद्या जर तुमच्या मुलाने तुम्हाला असंच घरातून बाहेर काढलं तर त्यावेळी तुमची परिस्थिती कशी असणार हे तुम्ही लक्षात घेत नाही. म्हणून मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत तुमचा श्वासात श्वास आहे आणि तुमचे आईवडील जोपर्यंत तुमच्याबरोबर आहेत त्यांना तुमच्याबरोबर सांभाळा. त्यांनी जे कष्ट करून आपला संसार उभा केलेला असतो त्या संसारातच त्यांना रमू दे, एवढंच माझी सर्वांना विनंती आहे. शेवटी एकच, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची माया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया.